हे दर्शन घेऊन झालं. आता आम्ही निघालोय परत पुढच्या दर्शनाला, जबरेश्वरला जायला. तर तिकडे जाऊन काय घडलं आणि त्या दिवसामध्ये पुढे काय काय घडलं हे बघायसाठी तुम्हाला पार्ट 2 बघावा लागेल. तर भेटूया आता पार्ट 2 मध्ये. आता आम्ही जबरेश्वरला आलेलो आहोत. ह्याच्या आधी आम्ही इकडेच बाजूला खंडोबाचं मंदिर आहे, तिथे दर्शन घेतलं. आता बघू इथे काय. खूप छान दर्शन झालं खंडोबाचं. म्हणजे आम्हाला वाटलेलं की मंदिर 1 वाजता बंद होतं, पण आजपासून नवरात्र चालू झाले ते 26 तारखेपर्यंत दर्शन खूप छान झालं. म्हणजे बघू शकता दिवस पण खूप चांगला आहे जो आम्ही दिवस निवडला आहे, कारण माणसं पण चांगली आहेत ना, त्यामुळे सगळं पॉझिटिव्ह सगळं होतं. येस, म्हणून तुम्ही एक शिकवण घ्या, कायम पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहा. तर कसं माहिती आहे, पॉझिटिव्ह लोकांबरोबर याची रिॲक्शन बघा. पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहिल्यामुळे कसं होतं, अच्छा. पॉझिटिव्ह लोकांमुळे असं म्हणजे वरती जाण्याचा मार्ग एक भेटतो. निगेटिव्ह माणसांपासून 1 पासून ते 100 पर्यंत आकड्यापर्यंत लांब राहा. जितकं लांब जमेल तितकं लांब राहा. आणि नेगेटिव्ह विचारांपासून पण, माणसं आणि विचार दोन्ही. ह्याची बडबड जाऊ दे. अप्पा एकदा बोलायला लागला ना की अप्पा कधी गप्पा बसतच नाही. आय मीन चेत्या अप्पा म्हणूनच प्रेम करतात तुझ्यावर. एक्झॅक्टली. हे बघा जबरेश्वर आम्ही आलो आहे. ओ वी न्यू इट. रिनोव्हेशनला गेले ना. न्यू इट. चालू आहे. माय गॉड, आम्हाला वाटलं बंद झालं. बोलतोय तरी पॉझिटिव्ह लोकांबरोबर. येस, असं असतं. इतनी खुशी मुझे आज तक नहीं। ठीक आहे चला जाऊया आपण. घे आता, तू घे. दर्शन आज जाता आलं. वा, सगळे येऊ शकतो का दर्शन करायला? चित्या ये. फायनली. थँक्यू. पासून आम्ही इथे येतोय. आज पहिल्यांदा गावाऱ्यात जाता आलं. हो, आणि जबरेश्वरला येण्याचं कारण आम्ही बाहेर जाऊन तुम्हाला सांगू.
तू दर्शन कर. मला पण खूप आनंद झाला कारण आम्ही इकडे खूप आरतीला संध्याकाळचं सोमवारचा टाईम काढून इकडे यायचो. बाहेरूनच दर्शन घ्यायचो आणि आम्ही निघून जायचो. पण आज प्रत्यक्षात आम्हाला गाभाऱ्यात बोलवलं दर्शन घ्यायला. खूप आनंद झाला, खूप. वाटतंय ना, आनंद किती आहे ते सांगू शकत नाही. खूप छान, एवढंच बोलेन. निशब्द झालास. एकदम एकदम. दर्शन घेऊन किती आनंद झाला आहे ते जे झालं आहे तिला ते असं शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला. चिंता कशाची करू नये, चिंता हरणारा तो आहे. जसं लालबागला चिंतामणी आहे तसं सगळीकडे चिंता हरणारा हा देवच असतो. त्यामुळे कोणती चिंता करू नका मित्रांनो. नाही काय का की 10-20 रुपये सुट्ट्या आहेत. हो 10-20 रुपये सुट्ट्या आहेत आजीला रे. आतमध्ये जायला मिळालं, छान दर्शन करायला मिळालं, ह्याचाच आम्हाला आनंद आहे. आणि हे आलं, हे आशीर्वाद मिळाला, खूप छान आशीर्वाद मिळाला. मोठा आशीर्वाद दाखवा. हे भेटणं म्हणजे एकदम नशीब आहे. हे आम्ही जेव्हा सोमवारचे यायचो ना, सोमवारीचं कंपल्सरी यायचं नव्हतं की आम्हाला हे लागायचं त्यांच्याकडे. आम्हाला एका दुसऱ्या टाइम आमच्या डोक्याला त्यांनी लावलं पण नॉट एव्हरी टाइम. आज त्यांनी स्वतःहून थांबावं लागलं आणि खरं सांगते मला तर जाता कमी आणि असं वाटतं स्वतः महादेव आशीर्वाद द्यायला समोर उभे राहिलं. जेव्हा ते लावायला जातो ना त्या म्हटलं मला विसरतोय देवाच्या आशीर्वादाने. जसं मी मगाशी बोलले की जबरेश्वरला आम्ही का येतो हे तुम्हाला सांगतो. जबरेश्वरला येण्याचं कारण काय आहे तर जेव्हा आम्ही सप्तपदीची सुरुवात केलेली, सप्तपदी आमचं नाटक जेव्हा त्याची सुरुवात केलेली तेव्हा आम्ही पहिलं दर्शन इथे घ्यायला आलेलो. हो. आणि तेव्हापासून आम्ही प्रत्येक प्रयोगाच्या आधी जबरेश्वरला दर्शन घ्यायला येतो. ठीक आहे, नॉट जस्ट दर्शन पण जी सोमवारची आरती होते ना त्या आरतीलाही आम्ही न चुकता येत होतो. पण फॉर सम रिझन काही दिवसापासून आम्हाला इथे यायला मिळत नव्हतं. काही ना काहीतरी येतच होतं. म्हणून ना आम्हाला असं वाटलं की आम्ही देवाला विसरतो आहे का. कारण त्याच्या साक्षीने त्याच्या आशीर्वादाने आम्ही ही सुरुवात केलेली. त्यामुळे आम्हाला मनात आहे ना ते असं खायला लागलेलं की आम्ही विसरतोय कदाचित. पण तसं काहीही नाही. ते इथे आल्यावर कळलं जेव्हा एवढं सुंदर दर्शन पहिल्यांदा महादेवाने दिलं इकडे जबरेश्वरमध्ये. आणि घेऊया ना, मी शब्दात नाही सांगू शकत. आपण इकडून तिकडून का फिरतोय. पाणी घेतो, तुम्ही थांबा ना जागेवरती. द्या ना. तर एक ती जी खंत मनात होती ती आज संपली. 10 वाली. आणि
आमचं एक होतं की ज्याच्या आशीर्वादाने आणि ज्याच्या साक्षीने आम्ही हा, चालेल, उलट ह्या ते गोष्टीची best आहे. संडेची सुरुवात दिवस तर केली, असे बस. सप्तपदी ह्या नाटकाची, त्याच्याच आशीर्वादाने आम्हाला ब्लॉगची सुद्धा सुरुवात करायची आहे, यूट्यूबची सुद्धा सुरुवात करायची आहे. म्हणून आम्ही जबरेश्वरला आलो आणि आज ह्या आजच्या दिवसानंतर खूप काही कळालं, खूप म्हणजे खूपच काही कळालं की त्याची साथ आम्हाला केवढी आहे, त्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी केवढा आहे हे त्याने म्हणतात ना जाणीव 10 रुपये करून ना? दिली आम्हाला खूप चांगली, इतकंच नाही, विसरूच आम्ही त्याला शकत विसरू नाही. शकत नाही आणि तो आम्हाला विसरू देऊच शकत नाही. हा हे मेन आहे, तो विसरायला नाही देणार. आणि हेच ठीक आहे. एक कारण होतं ज्यामुळे आज आम्ही सगळे खूप इमोशनल झालो, कारण त्याने आम्हाला त्याच्या गाभाऱ्यात बोलावून घेतलं आणि गाभाऱ्यात पहिल्यांदा दर्शन दिलं, जे ह्याच्या आधी आम्ही जितका वेळ आलो एकदाही असं घडलं नव्हतं की. आणि म्हणून आमच्या आम्ही तिघंच ॲक्च्युली आम्ही सगळे इमोशनल झालो आणि आम्ही भारावून गेलो की अरे हे काय झालं. आणि ते जे काका होते ना ज्याने आम्हाला ते सगळं लावलं वगैरे, त्यांना बघून मी तर एवढंच म्हणेन की मला होईल असं ना? वाटलं साक्षात महादेव समोर उभे आहेत आणि त्यांनी आम्हाला आत बोलवलं. कारण आम्ही निघत होतो, आम्ही निघताना त्याने आतून आवाज दिला थांबा, हा हा भार आवाज हा. होता की थांबा. हा हा तर आता आलो. माझं आज खरंच सतत होत रे ते. फंबल पडतात ते. आता आम्ही आलोय बाबुलनाथला. जबरेश्वर नंतर बाबुलनाथचं दर्शन घ्यायला आलोय, कारण बाबुलनाथलाही आम्ही येतो न चुकता. सो इथे आतमध्ये मला वाटतं गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नाही आहे, पण बाहेरपर्यंत अलाउड आहेत. पिंडीचा फोटो वगैरे बाहेरून गपचूप काढता येईल असं आहे, पण गपचूप नको, कशाला रिस्क घ्यायची, आमच्या फोन बिन मंडळाचे जप्त होईल. खजिनदार आलेले आहेत. माईक चालू आहे का जरा आपण चेक करूया. माईक बंद आहे तुमचा. थांब, नाव लेट्स गो. तर भोलेनाथ बाबांच्या आम्ही दुसऱ्या मंदिरात मी लेट्स गो बोलली आहे ना, त्याच्या पुढे बडबड कशाला. चाल ना शिस्तीत. कसा लहान मुलासारखा जातो यार. हा बघा, हा बाबुलनाथचा एरिया आहे. बाबुलनाथचं मंदिर तिथून वरती आहे, हे पूर्ण चढून जावं लागतं. हे लिफ्ट आहे, तुम्हाला जर चढता येत नसेल तर ह्या लिफ्टने तुम्ही वरती जाऊ शकता. चढायला ते पायऱ्यांचा ऑप्शन तिथे आहे आणि हा लिफ्टचा ऑप्शन आहे. जर जमत नसेल तर लिफ्टने जायचं. आमच्यात आता कोण म्हातारा नाही आहे त्यामुळे आम्ही नाही, आपण चुपचाप लिफ्टने जाऊया. ये कब हुआ? ये अभी हुआ. चलो बुड्ढा कौन हो गया? हम हमने तुम हम हमको मत गिनती में नहीं, डालना। एक्चुअली बुड्ढा को हमें पता ही है, आगे चल रहे हो. अब हा लिफ्टलाच गेला बघ. साहब वो चप्पल निकाला हो साहब। नाही, चप्पल ऊपर आजा. अच्छा ऊपर निकालना है। काय बंद केलं? की तू राहिला कुठे? त्याला पैसे देत होतो 3 रुपये, मोठी अमाऊंट पे करून आलो. जीपेचं पण ट्रान्झॅक्शन होत नव्हतं, मी कॅश पे करून आलो. बँकचा सर्व्हर डाऊन होता ना. तर आमचं बाबुलनाथचंही दर्शन खूप छान झालेलं आहे. परत एकदा म्हणजे खरंच आज आम्ही जेवढे दर्शन घेतले आहेत आत्तापर्यंत सगळे खूप सुंदर झाले आणि एकदम असं म्हणतात ना गाभाऱ्यात जाऊन दर्शन झाले. बाबुलनाथला युजली खूप गर्दी असते, ते सुद्धा आज आम्हाला खूप असं म्हणतात ना आम्ही गेलो आणि आम्ही आत गेलो आणि आमचं दर्शन झालं. सो खुश आहोत आज आम्ही, खूप पॉझिटिव्ह आहोत, खूप खुश आहोत. हे ब्लॉगमध्ये तुम्ही 100 वेळा ऐकणार आहोत की आम्ही खूप खुश आहोत आणि आम्ही खूप पॉझिटिव्ह झालो आहे, अजून पॉझिटिव्ह झालो आहे. कारण जे म्हणतात ना स्ट्रगल्स जे येत आहेत ना, म्हणजे नाही सांगू शकत काय काय गोष्टी आम्ही फेस करतोय किंवा काय काय हँडल करावं लागतं. पुढे जायचं तुला? डिसिजन मेकिंगच्या वेळी म्हणा किंवा त्या व्यतिरिक्त अशी काही लोक असतात जे आपल्याला त्रास द्यायला सुद्धा बसलेली असतात. सो तसंही आहे. आणि त्यानंतर जेव्हा आज एवढं सुंदर दर्शन झालं ना, तेव्हा ते अजून पॉझिटिव्ह आतून वाटायला लागलं. एक नवीन ऊर्जा, एक नवीन होप्स, आकांक्षा जागे झाले आहेत की नाही आम्ही करू शकतो.
आणि आम्ही करणार. ते असतं ना, आम्ही आता करणार. काही होऊ दे. ती आज दर्शन घेतल्यानंतर ती ऊर्जा जागी झाली आमच्या मनात आणि आम्ही करू. आम्ही करून दाखवणार, एवढं नक्की. बाबुलनाथचं दर्शन घेऊन महालक्ष्मीला जाताना आम्हाला असं रिअलाईज झालं की आता 3:30 वाजले. आता 3:30 म्हटल्यावर आम्हाला अर्ध्या तासाने जेवायला मिळणार नाही हे आम्हाला कळलं आणि आम्हाला ऑलरेडी लागलेली जोराची भूक, म्हणून आम्ही पहिलं जेवायला बसलो. जेवलो, खूप गप्पा मारल्या, काही सिरियस गप्पा, काही अशीच मस्ती, आणि मग निघालो महालक्ष्मीच्या दर्शनाला. तर आमचं आता जेवण झालंय आणि आता आम्ही निघालोय महालक्ष्मी मंदिरला दर्शन करायला. इथूनच जायचं की इथून जायचं? मंदिरचा रस्ता महालक्ष्मी इथून. थँक्यू. हां, तर ह्या बाजूने चाललो. तर आता आम्ही चाललोय. खूप मस्त जेवण झालं. जेवण खूप छान होतं ॲक्च्युली, आवडलं. हो, 1000 रुपये भावाने बिल भरलं आमच्या चेअरमन खजिनदार आमचे. त्याने बिल भरलंय. मन प्रसन्न झालं, मन तृप्त झालं. तर आता पुढील गोष्ट श्रावी सांगेल. श्रावी काय बोलते? काय पुढील? आता महालक्ष्मी मंदिरात आलो आम्ही. नाही आलो नाही अजून. भावांचं पण दर्शन झालं. तसं नाही काय पुढचं काय सांगायचंय? आता सांगितलंय ते मी ऑलरेडी. टू बी कंटिन्यू. आता आम्ही मंदिरात नाही ना. ह्याचं ना काही नसेल ना, काही नसेल ना तर काही नसेल ना तर हा बोलतो टू बी कंटिन्यू. ह्याच्याकडे काय बोलायला नसेल तर. आता तू जेवढं सुस्त आली आहे मला. हां, महालक्ष्मी मंदिर आलं. काही गर्दी असेल ना? नाही, मला कमी दिसते, कमी वाटते. हो, कारण ह्याला पडायचंय, ह्याला घरून फोन येत आहेत, ह्याला जायचंय. प्रॉपर वेळ काढून नाही आला यार हा. काय यार, काही जे असं थोडी असतं. आम्ही दिवस स्पेशली याच्यासाठी काढला आणि मी हे ना प्लॅन करायच्या आधी 4 दिवसापासून ह्याला एकच विचारते, भावा नक्की सांग, नाही ना तुझं काय, नक्की सांग. हे मला बोला हां भावा नाही आहे. आणि आता बघा, ह्या क्लिपमध्ये माईकने चेतनचा आवाज नीट कॅप्चर न केल्यामुळे मला म्यूट करून व्हॉइस ओव्हर टाकावा लागतोय. गाईज जेंट्स लाईन आहे इकडे, मग इकडून चालायचं. हट. मी आज लेडीजवाले कपडे घातले. आज मी जेंट्सच्या लाईनमध्ये नाही जाणार. पुढे जा. आता खूप भारी गोष्ट घडली आहे. चलो, तर आम्ही सो आता आम्ही महालक्ष्मीला गेलो होतो, जसं तुम्ही आधीच्या क्लिपमध्ये पाहिलं. तर आमचं खूप सुंदर दर्शन झालं. अक्षरशः गर्दी असताना सुद्धा आम्हाला अचानक तिथे ओळखीचा आपला व्यक्ती भेटला, ज्यामुळे आम्ही डायरेक्ट देवीचं दर्शन घेतलं आणि ह्या देवीचं सुद्धा सुंदर दर्शन झालं. पण अगेन जेव्हा दिवस चांगला जातो तेव्हा बाजूला एक व्हायचंच असतं. तशीच एक गोष्ट घडली ती म्हणजे की ह्या लोकांनी जिथे गाडी पार्क केलेली, ऍक्च्युली तो दुसरा माणूस होता, त्याची चूक होती की त्यांनी ह्यांना सांगितलं की पार्किंग फुल आहे, पे एंड पार्कवाली पार्किंग फुल आहे, तुम्ही नाही इथे उभे राहा. तो उभे राहा, तुम्ही इथे ना समोर गाडी लावा असं तो बोलला आणि यांनी लावली त्याचा ऐकून. नाही तर तो बाहेरचा होता, त्याला काय अक्कल नाही काय नाही, वेडासारखा तो बोलला आणि गाडी दिली. तर हे लोक तिकडे गेले. आता गाडी कुठे गाडी कुठे, तर आम्ही बोलतो अरे गाडी गेली कुठे. तर विचारलं अरे तर तोच पार्किंगवाला, त्यांनी ह्यांना सांगितलं की तुम्ही इथे गाडी लावा. तो बोलतो अरे गाडी तो उठा लिया आणि एकदम कॅज्युअली बोलला की गाडी तो उठा लिया. आर यू मॅड और आपको तो पूछा था. हां, तो विकी बोलतो सारखे की आपको पूछ के हमने लगाया ना, तो तुमको पता था ना कि ये होगा, तो क्यों नहीं बताया. तो नाही, आणि त्यांना विचारलं कोणत्या चौकीमध्ये दिलं, तर त्यांना ते पण नाही माहिती. म्हणजे विचार करा आता. तर सध्या आता आम्ही खूप मेहनतीने परिश्रम करून आणि पदयात्रा करून 10 मिनिटाची पदयात्रा करून आता गाडीची 4 चाकी यात्रा करत आम्ही चाललो आहे. गाडी घेण्यासाठी आमची म्हणजे लिटरली ना, ऐक ना, आणि सांगतात पण कशामध्ये, हाँ वो एक बुलेट था और तो स्कूटी लेके गया, वो बुलेट जैसा कुछ था. अरे बाबा तू पागल है क्या इंसान, तू इतना कैजुअली कैसे बता सकते हैं जब तूने बताया इन दोनों को इधर गाड़ी लगा के जा करके अंदर पार्किंग फुल है. पागल नहीं, पागल माणूस. आणि जिथे हे केलेलं ना, लावलेलं ना गाडी, तिकडे ते लोक लिहून गेलेले चॉकने, बट त्याच्यावरती कोणीतरी दुसऱ्याने 4 व्हीलर लावली, त्याच्यामुळे दिसलंच नाही. तर आमचं झालं की अरे बाबा आता शोधायची कोणत्या ऑफिसला नेली
एक मिनिट दादा. ते आपण क्रॉस करूया नंतर व्लॉग कंटिन्यू करूया. हां तर इथून गाड्या जातात त्यामुळे आमचं लक्ष नसल्यामुळे जरा असू शकतं ते. तेच तर आता आम्ही इथे पोचलो आहे गाडी घ्यायला. आता काय माहिती बिचारा आमच्या विक्याचं तोंड बघा, तो आम्हाला सोडून एकटाच चाललाय. बघा, चाललाय, बघा. बघा. एकटाच त्याचं काय ते चालू आहे. तर गाडी घेण्यासाठी आमचे भाऊ कसे धावपळ करतात आहे. कोणीतरी प्लीज प्लीज गाईज गाईज फिरव. ह्याची पण गाडी गेली आहे, ह्याचं तोंड बघा. खायला काका गाडी नेली माझी. काकांना विचारूया आपण गाडी नेली का आपली. जाऊ दे, लक्ष नव्हता. बोला बोला. काय बोला बोल. आता आपण तुमची पण गाडी नेली. मी तर डबल सीट वाली होती मागे बसणारी. यांचं बरं असतं ना डबल सीट वाल्यांचं. नाही नाही टेन्शन नसतं. एक गाडी सेकंड असं काय हा. नाही. बुलेट ही माझ्या भावाची होती, नॉट बुलेट. कुठली होती रे बाबा ती? काय बोलायचं. जी कोणती माझ्या भावाची गाडी आहे हां, ती माझ्या भावाची आहे. हंटर होती. हंटर. हा, आणि त्याच्या मागे मी बसते. हां. सो चला, डेफिनेटली आमची गाडी काय पडलेलीच आहे ना रस्त्यावर. कोणी पण येऊन नाही नाही मी हा पण माझा रॅपिडो आहे. नाही, मला सोडायला आणायला आमची ब्ल्यू कलरची ऍक्टिवा पण येते. ही नाही बघ, ना. ही बघ, ही अरे बघ. कुठे आहे? ही बघ. ही बघ. आई शपथ. हा बघा, दोन्ही बरोबर एकसाथ थांबले आहेत. आई शपथ. बघ जोडीने. ही दोस्ती तुटायची ना. कॉपीराईट लागेल का? कॉपीराईट कशाला लागेल? आता लागतो. गाडीला कॉपीराईट लागले तर कसं चालेल? गाडी- तर ह्याच दोन मैत्रिणी आज दुसऱ्या मैत्रिणी? गाडीवरून सवारी करून आल्यात. रस्त्यावरती धावून मध्ये गेलेलो. तर तिथे झालं असं की बाईकच नव्हती आणि ह्याची गाडी पण नव्हती. ठीक आहे. आमच्या दोघांच्या बायकाच नव्हत्या तिकडे. हो गाडी नंबर सांग. भाऊ माझा गाडी सोडवतोय. माझी गाडी पण अडकली, त्याची गाडी पण अडकली. आमच्या दोघांच्या बायका अडकल्यात. तर त्या सोडवतोय. जेवणाचं बिल नाही भरलं तेवढं या बाईकचं बिल भरायला लागतं. तुझ्या बायकांचं तुमचं. आता यांच्या बायकांचं बिल आम्हाला भरायला. अच्छा तुझी नाही आहे का? माझी बाईक आहे, त्याच्या बायका आहे. शडा खूप बडकला बिचारा. फायनली गेला ह्याची गाडी भेटली काय व्हॉट्सअप आहे? आणि ए तुझं माईक बंद करे. तू जे काय बोलतोय ते सगळं ऐकायला आहे ना. हो करा. आता आम्हाला फायनली गाडी भेटली आहे अँड वी आर लिव्हिंग नाव. म्हणजे जेव्हा पूर्ण दिवस चांगला जातो, पॉझिटिव्ह जातो, तेव्हा काहीतरी एक घडायचं असतं. तसं हे घडलं. चला बाय गाईज, सी यू ऑन नेक्स्ट ब्लॉग. गाईज नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दिसतो तुम्हाला. नेक्स्ट टाइम भेटू. आजचा दिवस जरा छान गेलाय, पण आता जे झालं 2200 भरले पोलिसांना. ठीक आहे, झालं ते झालं. ठीक आहे, सी यू गाईज. बाय. बाय काय मी कट नाही करत आहे. ओके, येऊ का मी? पकड 2 मिनिटं. संध्याकाळचा वेळ. ओके माझ्या भावा. आपण उद्या जाऊन येतो. हा मी पण तोच विचार करते. बाय माझ्या चल, चल, भावा. चल. बाय ठीक आहे, बाय. हे चेत्या मी निघतो. ठीक आहे. नीट जा. Yes. एन्जॉय. उद्याच जायचंय ना मग. आता निघूयाच ना. चालेल, निघूया. ठीक आहे, थांब मग. येऊ मी. चल. अरे मला पण आता घरीच जातोय तर तिथेच सोड ना. हे चेत्या. सो गाईज इट्स टाईम टू एंड दिस व्लॉग. एंड नाही म्हणता येणार कारण सिद्धिविनायक अजून बाकी आहे आणि ते आम्ही उद्या करणार आहोत मोस्ट प्रॉबेबली. सो आता जो काही सीन झाला त्यामुळे आम्हाला उशीर झाला आणि विकीला लवकर घरी पोचायचं होतं कारण त्याला बाहेर जायचं आहे, ॲज आय सेड अर्लियर. तर त्यामुळे आम्ही घरी आलो आहे आणि सिद्धिविनायक राहिलं आहे सध्यासाठी. ते आम्ही कदाचित उद्या कंप्लीट करू, म्हणजे करूच. आम्ही वेळ काढून नक्कीच जाऊ. तर ते फक्त असं म्हणतात ना, एक झलक येईल. जस्ट म्युझिकमध्ये ॲट द एंड ऑफ दिस व्लॉग मी टाकेन. सो ऑफिशियली तरी व्लॉग हा आता इथे संपतो आहे. तुम्हाला हा जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्कीच क्लिक करा. म्हणजे जेव्हा केव्हा आम्ही कुठलाही व्हिडिओ टाकू तेव्हा तुम्हाला लगेच कळेल. सो नक्की ती घंटी दाबून ठेवा आणि सबस्क्राईब गाईज, सबस्क्राईब. कम ऑन यार, इतना तो कर ही सकते हो, कर दो. आणि हां, कॉमेंट करून हे आम्हाला नक्की सांगा की अजून आम्ही काय काय वेगळं केलं पाहिजे, काय काय तुम्हाला वेगळं बघायला आवडेल. आणि कसं आम्ही आता हे एकट्याचं चॅनल नसून आम्ही बरेच जण एकत्र येऊन करतो आहे, तर खूप धमाल येईल, खूप मज्जा आणि मस्ती येणार आहे. सो तुम्ही आम्हाला सांगा
की आम्ही वेगवेगळं काय करायला पाहिजे आणि कुठे जाऊन काय एक्सप्लोअर करू, किंवा कुठलेही चॅलेंजेस जर तुम्हाला माहिती असेल तर ते चॅलेंज तुम्ही आम्हाला सजेस्ट करा, म्हणजे ते चॅलेंज आम्ही करू आणि तेवढंच आम्हीही मजा करू आणि तुम्हालाही बघण्यात आनंद येईल, मज्जा येईल, एवढी खात्री आम्ही नक्कीच देतो. सो प्लीज प्लीज सबस्क्राईब गाईज, सबस्क्राईब. डन. ओके, थँक्यू. The next day. अशा प्रकारे मंदिरात आलो आणि मंदिराची आरती चालू आहे. प्रत्येक दर्शन जसं चांगलं झालं तसं हे सुद्धा एक गेलो आणि आरती मिळाली. अँड दॅट्स वेन यू नो दॅट गॉड इज विथ यू. त्याचा आशीर्वाद जर सोबत असेल, त्याची साथ जर असेल, तर ह्या जगात काहीच अशक्य नाही. थँक्यू. फॉर एव्हर ग्रेटफुल.